सर्वांना सस्ने जय जिजाऊ. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. बांधवांनो, निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या जाहीर केलेल्या आहेत. पण त्यासोबतच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका घेण्याची गरज असताना फक्त महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन निवडणूक आयोग काय सिद्ध करू पाहत आहे? आधीच 5 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत आणि आता निवडणुका होत आहेत तर त्या फक्त आणि फक्त शहराच्या निवडणुका होत आहेत. या अगोदर नगर परिषद आणि आता महानगरपालिका निवडणुका होत आहेत. सत्ताधाऱ्यांना कदाचित ग्रामीण भागात पराभवाची भीती वाटत असावी, म्हणूनच ग्रामीण भागाच्या विकासाचा श्वास असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका टाळल्या जात आहेत. कारण ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनता सत्ताधाऱ्यांच्या कामांवरती सरळ सरळ नाराज आहे. सत्ताधाऱ्यांचा पराभव करण्याची संधी एकही जनता, शेतकरी, कामगार सोडणार नाही. सध्या सत्ताधारी इच्छुक उमेदवार फक्त देवदर्शन करून जनतेला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या महाराष्ट्रातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे कोणीच लक्ष देत नाही. ग्रामीण भागात विकास शून्य आहे. त्याचसोबत मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर, बिबट्यांकडून रोज होणारे हल्ले यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी जनता त्रस्त आहे. पुढारी फक्त तुम्हाला तर माहिती आहे बोलबच्चन मारून वेळ ढकलून नेत आहे. आश्वासनांची खैरात केली जात आहे, कृती मात्र शून्य. सत्ताधाऱ्यांना कदाचित विश्वास आहे की शहरी भागातील जनता आपल्याला निवडून देईल, कारण या शहरी भागामध्ये कामगार वर्ग, व्यावसायिक लोक बाहेरून जास्त आलेले आहेत. सत्ताधारी निवडणूक जिंकतील असा सत्ताधाऱ्यांचा गोड गैरसमज आहे. पण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता, मतदार सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे कोणाचा केव्हा कधी कार्यक्रम करायचा. आणि तुम्हाला तर माहिती आहे निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेला कामगार आहे, हातातील भावला आहे. तुम्ही आम्ही मिळून निर्भीड होऊन जनतेच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, ह्या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील, शहरी भागातील जनता सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे कोणाला कधी आणि केव्हा झोपवायचं. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, कुणाच्याही 1 रुपयाला मिंद होऊ नका. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं या देशामध्ये समता, बंधुता, एकता अखंडित राहण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर बोगस मतदान होता कामा नये आणि चांगल्यातला चांगला उमेदवार निवडून गेला पाहिजे. आपल्या हिताचा उमेदवार आता आपण निवडणं गरजेचं आहे. हे तुम्ही आम्ही मिळून एक दिलाने आता ठरवलं पाहिजे आणि सत्याचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे. आलेली संधी दौडता कामा नये, कारण ही संधी वारंवार येत नाही. तुम्हाला माहिती आहे कित्येक वर्ष झाले निवडणुका जाणीवपूर्वक पुढे ढकलल्या जात आहे. लोकशाहीचा खून नाही तर मग काय आहे? या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची चेष्टा चालवलेली आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. चालून आलेली नामी संधी आता दौडता कामा नये. या सत्ताधाऱ्यांना, या भ्रष्टाचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आता मतदार शांत बसणार नाही, एवढं मात्र नक्की. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत मित्रा.